ठीक आहे. कुठपर्यंत गेलो होतो आपण? एनी आयडिया? आठवत आहे का कुठपर्यंत गेलो होतो? ओके. तर गिटहब बघितलेलं आहे आपण. गिटहब मध्ये आपण एक रिपॉझिटरी कशी क्रिएट करायची ते बघितलेलं आहे. आणि देन येस आपण काय करतोय, तर आपण आपल्या लॅपटॉप मध्ये आपल्या आपल्या लॅपटॉप मध्ये एक रिपॉझिटरी क्रिएट कशी करायची ते आपण बघितलेलं आहे. करेक्ट? सो रिपॉझिटरी आपली बॅच 14 नावाने आपण ऑलरेडी क्रिएट केली आहे. राईट? हा कंटेंट काही कामाचा नाही आहे. मी असंच टाकलेला होता. ओके. सो नाव या बॅच 14 या repository मध्ये जे आपण आपल्या लोकल लॅपटॉप मध्ये क्रिएट केली आहे त्या repository मध्ये काम करायला सुरुवात करायची. आय होप की तुम्ही गिट इन्स्टॉल केलेलं आहे आणि गिट यूज करायला सुरुवात आपण कसं करायचं ते आपण बघणार आहोत. आणि मल्टिपल कमांड्स कशा यूज करायच्या, इथून वर्किंग एरिया जो आपण काल वर्कफ्लो बघितलेला आहे त्या वर्कफ्लो थ्रू कसं काम करायचं आहे लोकल लॅपटॉप मध्ये ते आपण बघू. ठीक आहे. सो सिम्पली आता ही जर आपली ब्रांच आहे, सॉरी रेपॉझिटरी आहे, तर या रेपॉझिटरी मध्ये लोकली कसं काम करणार आणि देन या लोकल लॅपटॉप वरून आपण आपल्या रिमोट रेपॉझिटरी मध्ये कसं फॉरवर्ड करणार डेटा आणि आपला जो सोर्स कोड आहे तो प्रॉपरली कसा मॅनेज करणार ते पूर्ण बघणार आहोत आपण. तर स्टेप बाय स्टेप आपण एक एक स्टेप आपण क्रिएट करत बघत जाऊ. गिट काय आहे, कशासाठी यूज करतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी डिस्कस केल्या आहे. ठीक आहे. तर गिटचा वर्कफ्लो आपण बघितलेला आहे. डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टीम, मी याच्या आधी तुम्हाला एक डिफरन्स पण सांगितलेला. करेक्ट ना? डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टीम वर्सेस सेंट्रलाइज व्हर्जन कंट्रोल सिस्टीम. तर हा डिफरन्स पण आपण बघितलेला आहे, काय असते आणि यामध्ये फरक काय आहे. ठीक आहे. सेंट्रलाइज व्हर्जन कंट्रोल सिस्टीम जो आधीचा एन्व्हायरमेंट होता, आपण या पद्धतीने काम करायचो. एक सिंगल रिपॉझिटरी आणि या रिपॉझिटरीला तिन्ही सिस्टम्स कनेक्टेड असायलाच पाहिजे, तेव्हाच ते काम करू शकणार, अदरवाईज करू शकणार नाही. कनेक्टिव्हिटी इज इम्पॉर्टंट थिंग. एक जरी डाऊन झालं, ही रिपॉझिटरी डाऊन झाली, तर कुठल्याही पद्धतीचा बॅकअप इथे यांच्याकडे अवेलेबल नाही आहे. तर हा सेंट्रलाइज रिपॉझिटरीचा डिसएडव्हान्टेज. डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम मध्ये काय केलं आहे आपण, तर सेंट्रलाइज रिपॉझिटरी एक अवेलेबल आहे. देन त्यानंतर आपण आपल्या लॅपटॉप मध्ये सुद्धा एक अवेलेबल रिपॉझिटरी क्रिएट करतोय आणि तिथे सुद्धा आपला डेटा आपण मॅनेज करतोय. कनेक्टिव्हिटी कनेक्टिव्हिटी असाय रेग्युलर असली पाहिजे, काही गरज नाहीये. ही डाऊन झाली तरी पण याच्याकडे डेटा अवेलेबल आहे या रेपॉझिटरी मध्ये. ठीक आहे. आणि यावर या पीसी मधल्या रेपॉझिटरीला जरी काही झालं तरी सुद्धा दुसऱ्या दोघांच्या कामाला कुठलाही इम्पॅक्ट होणार नाहीये. ते काम करत राहणारच, त्यांच्याकडे डेटा अवेलेबल असणारच. बट इथे होईल का तसं? जर एक रेपॉझिटरी डाऊन झाली, यांच्याकडे तर रेपॉझिटरी आहेच नाही ना, हा काम करणं बंद करेल. ठीक आहे ना? तर असं काही होणार नाहीये. आणि आपल्या डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम मध्येच आपण काय बघतोय, तर गिटहब हा कन्सेप्ट बघतोय. ठीक आहे. देन त्यानंतर आपण वर्कफ्लो बघितलं. वर्कफ्लो मध्ये काय केलंय, लोकल आणि रिमोट रिपॉझिटरी कशा पद्धतीने काम करणार ते बघितलंय. वर्किंग डायरेक्टरी, आता आपण वर्किंग डायरेक्टरी मध्ये काम करायला सुरुवात करणार. सी दिस इज दी वर्किंग डायरेक्टरी आपली, एक सिंपल. यामध्ये Sir, आपण काम. यस. screen is not visible. ओके. नाव चेक. Yes, sir. Okay. So look, what we did, what we saw yesterday. See, सेंट्रलाइज रेपॉझिटरी आणि डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम आपण ऑलरेडी बघितलेलं आहे आणि आता जस्ट मी तुम्हाला रिकॉल करून दिलेलं आहे. देन त्यानंतर आपण बघितलंय की काय वर्कफ्लो असतो, गिट कशा पद्धतीने काम करतो, डेटा मूव्ह कसा करतो तो. तर लोकल लॅपटॉप मध्ये जी आपली रेपॉझिटरी असणार आहे, या रेपॉझिटरी मध्ये आपल्याला किती कामं करायची आहे, तर एक दोन तीन. आपल्या लोकल लॅपटॉप मध्ये हे तीन काम आपल्याला करावे लागेल. आणि देन त्यानंतर आपण कुठे फॉरवर्ड करणार, रिमोट रेपॉझिटरी मध्ये. ठीक आहे. तर देन यामध्ये आपल्याला डेटा फॉरवर्ड करायचा आहे. आणि इथे ज्या कमांड्स तुम्ही बघताय,
त्याच कमांड्स आपल्याला यूज करायचे आहे. जसं की इथे git add ने आपण काय करणार, स्टेजिंग एरियामध्ये ऍड करणार. सिंपल. कशासाठी करणार, तर टेम्पररी पर्पज साठी. आणि इफ यू आर कन्फर्म्ड अबाउट that particular file or particular data, then you are committing it in a local repository. Okay, permanently save. Then त्यानंतर if you are so sure about your data, then you can push it to the remote repository. तर हाच फ्लो आपल्याला चेक करायचा आहे. सर्वात आधी आपण आपल्या repository मध्ये अवेलेबल आहोत. सिंपल काय करणार, आपण इथे एक फाईल क्रिएट करणार. बेसिक F1 फाईल क्रिएट करतोय. क्रिएट झाली. ठीक आहे. नाव वी आर हॅव्हिंग अ फाईल नेम F1. आता या फाईलला जर चेक करायचं असेल की हे आता ऍक्च्युली कोणत्या स्टेट मध्ये आहे, तर सर्वात आधी कमांड आपण यूज करू git status. काय नाव, कोणती कमांड आपण चेक करणार, git status. आता git status कमांड ही काय करते, तर git status कमांड आपल्याला शो करते की ही वर्किंग एरिया मध्ये आहे, की स्टेजिंग एरिया मध्ये आहे, की लोकल रिपॉझिटरी मध्ये आहे. या तीन पैकी कुठल्या स्टेज मध्ये अवेलेबल आहे ती, तर स्टेटस. त्याचा स्टेटस आहे F1. आता इथे या स्टेटसला थोडस रीड करा. नो कमिट सेट. ठीक आहे. अनट्रॅक्ड फाईल. अनट्रॅक्ड फाईल, जिथे पण अनट्रॅक्ड फाईल मध्ये रेड वन दिसेल, तर तुम्ही असं कन्सिडर करा की ही आता वर्किंग डायरेक्टरी मध्ये आहे. अदरवाईज सिम्पली कलर पण जरी तुम्ही चेक केला तर याचा कलर रेडच राहणार. जर ती वर्किंग मध्ये आहे म्हणजेच त्याचा कलर काय असेल, रेड. असं कन्सिडर करून चला. ओके, हे कलर्स वगैरे चेंज करता येतात तुम्हाला, तुमच्या पद्धतीचे कलर्स आपण इथे डिफाईन करू शकतो. त्याच्यासाठी गिट कॉन्फिग कलर्स असं पण ऑप्शन्स आहेत, बट त्याची काही गरज पडत नाही. हे इझी असतं. सो अनट्रॅक्ड फाईल म्हणजेच आपण याच्यावर काम करतोय, ही याचा कुठलाही ट्रॅक रेकॉर्ड नाहीये, काही नाहीये. आपल्याला जर याचा ट्रॅक रेकॉर्ड क्रिएट करायचं असेल तर आता याला आपल्याला काय करावं लागेल, समोरच्या स्टेजिंग मध्ये पाठवावे लागेल, समोरच्या स्टेप मध्ये पाठवावं लागेल. आता याला कसं पाठवायचं, तर हा बघा इथे सांगतोय तुम्हाला यूज git add and file name. तर कमांड याने स्वतः तुम्हाला सांगितलेली आहे. आपल्याला कुठे जायचं आहे का, नाही, स्वतः कमांड सांगतोय तो, टू इन्क्लूड इट what will be committed. ठीक आहे. nothing added to commit but untracked file presents, use add git. तर तो स्वतः सांगतोय तुम्हाला. तर ही कमांड आपल्याला यूज करायची आहे स्टेजिंग एरिया मध्ये पाठवण्यासाठी. सी, स्टेजिंग एरिया मध्ये पाठवण्यासाठी कोणती कमांड आहे, git add. सो git add. फाईलचं नाव, आता फाईलचं नाव द्या. बट इथे जर मल्टिपल फाईल्स असेल, F1 F2 F3, सगळ्या फाईल्स तुम्हाला पाठवायच्या असेल स्टेजिंग मध्ये, तर तुम्ही काय करणार, प्रेझेंट डायरेक्टरी डॉट देऊन देणार. डॉट म्हणजे काय, प्रेझेंट डायरेक्टरी. या प्रेझेंट डायरेक्टरी मध्ये असलेले या प्रेझेंट डायरेक्टरी मध्ये असलेल्या सगळ्याच फाईल काय होणार, स्टेजिंग मध्ये जाणार. ओके. सो ऍड करतोय मी, बघा ऍड केलं. आता यानंतर परत मी गिट स्टेटस बघणार, चेक करूया आपण काय होतं. आता रेड कलर दिसला आपल्याला वरती F1 चा. आता नेक्स्ट खाली बघा, ऍड केल्यानंतर काय म्हणतोय तो, ग्रीन कलर मध्ये देतोय. ठीक आहे. आता त्याने अनट्रॅक्ट फाईल नाही म्हटलंय, आता त्याने काय म्हटलंय, चेंजेस टू बी कमिटेड. ठीक आहे. जे समोर कमिट होणार आहेत ते चेंजेस त्यांनी इथे आपल्याला शो केलंय ग्रीन फाईल मध्ये, ग्रीन कलर मध्ये. ओके. आता काय म्हणतो, जर तुम यूज टू अनस्टेज, एक कमांड दिली आहे त्याने, git rm हायफन हायफन कॅचे आणि फाईल नेम. कशासाठी म्हणतोय, टू अनस्टेज. आता आपण काय केलंय, स्टेज मध्ये पाठवलेलं आहे ना, स्टेजिंग एरिया मध्ये पाठवलाय. बट या स्टेजिंग एरिया मधून बाहेर काढायचं असेल परत, तर कोणती कमांड आहे, git rm हायफन हायफन कॅचे फाईल नेम टू अनस्टेज. तर स्टेजिंग एरिया मधून बाहेर निघेल. आता कमांड सांगायची गरज आहे का मला, नाही. बट येस, ही कमांड एक्झिक्यूट करायची गरज पडतच नाही आपल्याला. का, आता ही ग्रीन झाली आहे, यामध्ये काही कंटेंट टाका, कॅट F1. ठीक आहे.
hello there, you are welcome. ओके, कंटेंट टाकतोय, सेव्ह करतोय, सिम्पल सा. आता याला परत तुम्ही स्टेटस वर जा, परत तो कुठे येईल? रेट मध्ये येईल, म्हणजेच वर्किंग मध्ये आला. तर हा एक डिफरन्स आहे तुमच्याकडे इथे. ठीक आहे. तर इथे तुम्हाला दिसेल मॉडिफाईड. या फाईलमध्ये जी फाईल होती न्यू फाईल, त्याच फाईलला आपण काय केलंय? मॉडिफाईड केलंय. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही काम करू शकता. तर आता इथे दोन अजून कमांड दिसेल तुम्हाला, git add. आता परत आपण याला स्टेजिंग मध्ये टाकू शकतो. ओके. अदरवाइज गिट रिस्टोर फाईल वन. आता याने काय होईल? गिट रिस्टोर फाईल वन टू डिस्कार्ड चेंजेस इन वर्किंग डायरेक्टरी. जे पण आपण कमांड कंटेंट टाकलेला असणार आहे, वेलकम दिस, हा डिस्कार्ड केला जाईल. समजलं? ठीक आहे. एकदम सिंपल आहे. इथे तुम्हाला हे दिसतंय, त्याच कमांड्स आपल्याला रेग्युलर बेसिसवर यूज करायला लागणार आहे. हा, भरपूर सारे कमांड आहे ज्या यूज मध्ये येत नाही, आपण इझिली वर्कफ्लो मध्ये चालतो. बट ह्या ज्या कमांड्स आहेत, गिट रिस्टोर्स वगैरे, हे कधी कधीच कामात येतात, बहुत खूप खूप मायनर मध्ये. टू डिस्कार्ड चेंजेस, का चेंजेस डिस्कार्ड करायचे? आपण डायरेक्टली आपण आपल्या फाईल मध्ये जो कंटेंट टाकलेला आहे तो रिमूव्ह करून टाकू शकतो, किंवा न्यू कंटेंट ऍड करू शकतो. तर तो अगेन तो आपला वर्किंग एरिया मध्येच राहणार, रेड कलर मध्ये राहणार. क्लिअर? ओके. सो याला परत गिट ऍड करू आपण, चेक करू आपण. गिट ऍड. तुम्हाला समजलं रिस्टोर कमांड? तर ह्या कमांड्स पण तुम्ही एक्झिक्यूट करून बघायच्या आहेत. मी तुम्हाला फक्त वर्कफ्लो सांगतोय, बट ह्या ज्या कमांड्स मी आता इथे आपण डिस्कस करतोय, त्या कमांड्स तुम्ही एक्झिक्यूट करायच्या. ऍड. ठीक आहे. परत स्टेटस बघू. सी, आता मॉडिफाईड असं काय आहे का? नाहीये. ठीक आहे. आता मॉडिफाईड असं काही नाहीये, कारण जो काही डेटा होता तो पूर्ण आपण काय केलेला आहे, त्यामधला डेटा आपण स्टेजिंग एरिया मध्ये ऍड केलेला आहे. आता ह्या स्टेजिंग एरिया मधून आपल्याला कुठे पाठवायचं त्याला? लोकल रेपॉझिटरी मध्ये. तर लोकल रेपॉझिटरी मध्ये पाठवण्यासाठी गिट कमिट. गिट कमिट, सी, टू बी चेंज, टू बी कमिटेड. तर कमिट ही एक कमांड आहे आपली, आणि हायफन एम यूज करावं लागेल फॉर मेसेज. आता हे का बरं करतोय आपण? स्टेजिंग टाकलं, आता गिट कमिट. कमिट म्हणजेच काय? तर परमनंट बेसिसवर सेव्ह करण्यासाठी आपल्याला कमिट करावं लागणार आहे. कमिट, कमिट नंतर हायफन एम काय द्यायचं आहे? तर मेसेज. आता कमिट करताना आपल्याला करायचं काय असतं? त्याचा एक व्हर्जन क्रिएट करायचा असतो, आणि तो व्हर्जन जेव्हा क्रिएट होईल त्याला एक पर्टिक्युलर मेसेज येईल, आणि तो मेसेज देण्यासाठी हायफन एम. ओके. आणि नाही होत. ठीक आहे. नेक्स्ट. आता एक महिन्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की आजच्या डेटला जे काम करतोय ते मी एक महिन्यानंतर बघू शकलो पाहिजे, ते एक महिन्यानंतर जरी मला गरज पडली तर मी तो घेऊ शकलो पाहिजे डेटा, तर त्यावेळेस तुम्हाला हा मेसेज लक्षात येईल की येस, तुम्ही बहुतेक आजची डेट टाकू शकता, किंवा V1 लिहू शकता याला. ओके. किंवा माय फर्स्ट डेटा असं लिहू शकता, माय फर्स्ट डाटा असं लिहू शकता. म्हणजे एक व्हॅलिड मेसेज देणार, की जेणेकरून तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की हा, या डेला मी एवढं काम केलं होतं आणि हे परफेक्ट मला आता पाहिजे. तर तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. ठीक आहे. अदरवाइज तुम्ही डेट देऊ शकता, V1, वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू, वॉट एव्हर यू वॉन्ट टू गिव्ह फॉर बेटर आयडेंटिफिकेशन. दिलाय. एंटर. आता बघा याने काय म्हटलंय, मास्टर रूट कमिट कमिट केलं आहे, आणि ही बघा इथे याने एक आयडी दिलेली आहे. दिसतंय? एक आयडी आणि हा मेसेज विजिबल आहे. तर हा मेसेज आणि आयडी आता आपल्याला सापडलेला आहे, या आपल्या डेटाला मिळालेला आहे. याचा एक पर्टिक्युलर एक व्हर्जन क्रिएट झालेला आहे. ओके. पर्टिक्युलर एक व्हर्जन क्रिएट झालेलं आहे, जेणेकरून आपण याला नंतर ना रिट्राईव्ह करू शकतो. आता यामध्ये चेक करू आपण काय, तर यामध्ये आता हे बघायचं कसं? तर याच्यासाठी गिट लॉग कमांड असते. कोणती कमांड? गिट लॉग. सी, दिसतंय इथे?
गिटलॉगने कमिट केलेला E5 हे एवढं बघा आणि हे बघा सेम आहे. तर स्टार्टिंगचे काही डिजिट दिलेले असतात 6 7 समथिंग 7 ओके. आणि देन त्यांनी हा वन मोर थिंग. आता इथे काय दिसतंय ऑथर आणि डेट. आता हे ऑथर सेट करायचं असतं सर्वात स्टार्टिंगला तुम्हाला हे म्हणणार तो की ऑथर तुम्ही सेट करा सर्वात स्टार्टिंगला कधी जेव्हा गिट ऍड करता ना तुम्ही तेव्हाच तो तुम्हाला बोलणार की बाबा तुम्ही आधी ऑथर सेट करा गिट ऍड करता तेव्हाच. तर आता हे कसं करायचं आता याची गरज का बरं आहे. तर याची गरज असं आहे की आपण एका आता या डेटावर मी एकटा काम करणार असं आहे का. नाही मी काम करणार तुम्ही काम करणार तुमचे कोणते फ्रेंड काम करणार माझे कुठले फ्रेंड काम करणार इन शॉर्ट आपली एक टीम काम करते 5 6 लोकांची. आणि 5 6 लोकांपैकी कोण कोणतं काम केलेलं आहे हे माहित व्हायला पाहिजे ना. तर त्यासाठी बेस्ट ऑप्शन असतो सेट युअर ऑथेंटिकेशन. ठीक आहे की कोणी काम केलेलं आहे ते दिसायला पाहिजे तर तुमचं नाव आणि ईमेल ऍड्रेस तुम्हाला तिथे द्यावायचा असतो. तर हे कसं होतं पॉसिबल तर सर्वात स्टार्टिंगला जेव्हा आपण स्टार्ट करतो तर आपल्याला एक कमांड यूज करायची असते गिट कन्फिग. ओके गिट कन्फिग आणखी user dot name. I think I am missing something here. Let's check out commands. Git cheat sheet. हायफन हायफन ग्लोबल आहे तिथे. ओके काय आहे हायफन हायफन ग्लोबल गिट कन्फिग हायफन हायफन ग्लोबल. सी गिट कन्फिग हायफन हायफन ग्लोबल. येस मी ग्लोबल मिस केलं हायफन हायफन ग्लोबल युजर डॉट नेम. आता इथे युजर डॉट नेम मध्ये आपला काय पाहिजे नेम पाहिजे तर मी इथे देणार सूरज. एकदम इझी आहे सी बघा कमांड एकदम इझी आहे. दिसतंय युजर डॉट नेम तर इथे तुम्हाला फर्स्ट नेम द्यायचं आहे नेमच्या जागेवर फर्स्ट नेम लास्ट नेम जे तुम्हाला द्यायला आवडेल ते. आणि नेक्स्ट ईमेल. तर तुम्ही काय करणार हे सेट करणार माझं नाव दिलेलं आहे मी आणि हा ईमेल ऍड्रेस. डेट ही ऑटोमॅटिकली येईल तिथे. डेट वगैरे जसं काही आपल्याला द्यायची गरज नाहीये ती डेट ऑटोमॅटिकली दिसेल तिथे. म्हणूनच आपला मेसेज खूप इम्पॉर्टंट असतो. डेट तर येणारच ना बट या मेसेज थ्रू तुम्ही बेटर आयडेंटिफिकेशन करू शकता की हा पर्टिक्युलर डे ला आम्ही 10 कमिट केले होते तर 10 पैकी मला कोणता पाहिजे तर हा वाला V2 V3 नावाचा जो काही असेल तो आपल्याला पाहिजे. सिम्पल. सो हे कॉन्फिग कमांड समजली. तर सर्वात आधी तुम्हाला सेटअप करताना तुम्ही तेव्हा या कमांड्स तुम्हाला तो विचारणार. ऍड करतानाच तुम्हाला एक वॉर्निंग येते की सेट युअर नेम युजर नेम अँड पासवर्ड युजर नेम आयडी. ठीक आहे. हा इवन यू कॅन चेंज दी कलर्स युजिंग दिस वन. आय ऑलरेडी टोल्ड यू अबाउट दिस की आपले जे हे आहे ग्रीन रेड हे कलर्स तुम्ही मॉडीफाय करू शकता युजिंग दिस वन. ओके तर हे झालं समजलं तिन्ही कमांड्स. देन त्यानंतर आता आपण बघितलं इनिट कसं करायचं आहे. ठीक आहे इनिट नंतर आता आपण बघतोय स्टेटस गिट ऍड आहे लक्षात. ठीक आहे आणि भरपूर सारे कमांड्स आपण आता बघणार आहोत तर डोंट वरी. गिट लॉग्स मी तुम्हाला सांगितली गिट लॉग कमांड सांगितली आहे तुम्हाला. ठीक आहे आरएम बघितली आत्ताच की ती स्टेजिंग मधून बाहेर निघेल आणि गिट आरएम कमांड ही तुमच्या फाईलला पण डिलीट करेल परमनंटली. ओके स्टेज मधून तर बाहेर काढणारच काढणार पण ती कमिट फाईल डिलीट पण करेल. सो बी केअरफुल ह्या कमांड्स यूज कर आरएम कमांड वगैरे यूज करताना थोडं केअरफुल राहायचं. अंडरस्टूड. ठीक आहे तर एवढं झालं गिट लॉग्स वगैरे आणि गिट कॉन्फिग हे समजलं. गुड. दिस इज ब्रांच. हेड म्हणजे जी अप्पर लेवल ब्रांच असेल ती. ओके मेन ब्रांच. यामध्ये जर मल्टिपल ब्रांच असतील
तर हा कमिट झाला कुठे आहे, हा कमिट कोणत्या ब्रांच मध्ये आहे ते तुम्हाला दाखवेल. हेड, हेड म्हणजेच आपला मास्टर ब्रांच. ओके. तर येस, त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, याला पुश करायचं आहे कुठे, आपला इथपर्यंतचा तो फ्लो झालेला आहे लोकल रेपॉझिटरी मध्ये. आता लोकल रेपॉझिटरी मध्ये हा डेटा स्टोर्ड आहे. आपण लोकल रेपॉझिटरी मध्ये परत काहीतरी करून बघू. ठीक आहे. आपण सेम फाईलला, आपल्याला यामध्ये सेम फाईल मध्ये जर कंटेंट ऍड करायचं असेल, हा, तर सेम फाईल मध्ये कंटेंट आपण ऍड करू. हा, वन मोर थिंग, आता स्टेटस तुम्ही चेक करा. ठीक आहे. ग्रीन दिसायचं. आता हे ग्रीन सुद्धा दिसणार नाही का, कारण त्याच्याकडे काही डेटा ट्रॅक करण्यासाठी अवेलेबल नाहीये. तो ट्रॅक करण्याचा डेटा त्यांनी ऑलरेडी सेव्ह करून ठेवलेला आहे. त्याचा वर्जन एक क्रिएट झालेला आहे, त्यामध्ये ना मॉडिफिकेशन झालं ना काही ना काही. ठीक आहे. जेव्हा त्यामध्ये मॉडिफिकेशन होईल, तो अजून त्याला ट्रॅक करायला सुरुवात करेल. आता ते कसं, तर सिम्पली आपल्याला काय करावं लागणार आहे, त्या फाईलमध्ये काही कंटेंट ऍड करावं लागणार आहे. ओके. हॅलो, बॅच 14 असं लिहितोय सिंपल, आणि सेव्ह करतोय कंटेंट. आता जसा मी डेटा ऍड केला, हा ट्रॅक करायला सुरुवात होऊन जाईल. म्हणजे हा आपल्याला सांगेल की बाबा तुम्ही ट्रॅक करा, तुमचा डेटा ऍड यामध्ये ऍड झालाय. तर अगेन तुम्ही गिट स्टेटस करा बघा, मॉडीफाय बोलणार तो, की या फाईल मध्ये डेटा ऍड झालेला आहे. नाव यू हॅव टू यूज गिट ऍड अगेन टू क्रिएट अ सेकंड वर्जन. इफ यू डोंट, then git restored it to the previous version. अंडरस्टूड. हा, तर हा असतो मेन कन्सेप्ट गिट रिस्टोर करण्याचा, की प्रिव्हियस वर्जन वर तुम्हाला वापस येता येतं. क्लिअर. गिट रिस्टोर, आपण डेटा ऍड केलाय ना, रिस्टोर F1, एंटर. गिट रिस्टोर F1. मी गिट स्टेटस बघतोय, गिट स्टेटस मध्ये काय दिसतंय, नथिंग. ठीक आहे. फाईलला तुम्ही ओपन करून बघा, फाईल मध्ये डेटा असेल का, नथिंग. जो डेटा आपण ऍड केला होता तो कमिट न करता, ऍड न करता आपण डायरेक्टली रिस्टोर करून टाकलेला आहे. इझी आहे. ओके. सो रिस्टोर कमांड तुमची आता इथे समजली आहे. आपण मॉडीफाय करू याला. हॅलो क्लाउड, एंटर गिट status added. Okay. Now again check git status. Here it is in modified state. So git add now. Okay. git add केल्यानंतर काय होईल, यू कॅन सी द स्टेटस ग्रीन मध्ये येणार, म्हणजेच तो आता ट्रॅक करायला सुरुवात केलेली आहे. हा, वन मोर थिंग, इथे बघा आता अगेन एक दाखवलेली आहे हायफन हायफन स्टेज. आता हे कशासाठी होऊ शकते, तुमच्याकडे मल्टिपल फाईल्स असेल, तर त्यावेळेस जर एखादी पर्टिक्युलर फाईललाच तुम्हाला अनस्टेच करायचं असेल तर हे यूज करायचं. आता आपल्याकडे 10 फाईल्स असेल, ठीक आहे, एक तर तुम्ही फाईलचं नाव लिहा. ओके. नाहीतर मग तुम्ही काय करा, हायफन हायफन स्टेज्ड, तिथून ह्या फाईलला रिमूव्ह करा. आपण आधी जे यूज केली ती फाईल स्टेजिंग एरिया मध्ये होती का, बघा. आधी हे आपली वर्किंग एरिया मध्ये आहे. आपण गिट ऍड केलं होतं का, नाही, डायरेक्टली रिस्टोर करून बघितलं. ओके. बट आता आपण ऍड केलेलं आहे आणि बाहेर काढायचं आहे, तर आता आपल्याला यूज करावं लागेल स्टेज, हायफन हायफन स्टेज. म्हणजेच आपल्याला दोन्हीही वेने काम करता येतं. या डायग्राम कडे लक्ष द्या. वर्किंग एरिया मध्ये जर आपण मॉडीफाय केलं, इथून बाहेर काढायचं आहे, तर आपल्याला हायफन हायफन स्टेज ऑप्शन यूज करायची गरज नाही. बट जर का मी इथे मूव्ह केलंय स्टेजिंग एरियाला गिट ऍड करून, आणि इथून आपल्याला बाहेर यायचं इकडे, डेटा पूर्ण वापस घेऊन यायचं असेल, तर हायफन हायफन स्टेज्ड यूज करावं लागेल. चला करूनच बघू ना, है की नाही. ठीक आहे. तर सर्वात आधी आपण याला वर्किंग एरिया मधूनच बाहेर काढलं, रिस्टोर्ड केलं वर्जन, आणि आता आपण काय केलंय, अगेन त्यामध्ये डेटा ऍड केला. डेटा ऍड करून आपण त्याला गिट ऍड केलं, स्टेजिंग मध्ये पाठवलेलं आहे, आणि स्टेजिंग मधून आपण आता बाहेर काढून बघू. ऑप्शन काय यूज करणार, हायफन हायफन स्टेज, आणि कोणती फाईल,
फाईल 1 git restore. हा, फाईलचं नाव तर राहीलच, कारण मल्टिपल फाईल्स पैकी जर एखादी फाईल करायची आहे तर ऑफकोर्स आपल्याला फाईलचं नाव द्यावं लागेल. हायफन हायफन यूज काय करायचं, STAGED, स्टेज्ड, कारण तो आता स्टेज एरियामध्ये आहे. एंटर. ठीक आहे. गिट स्टेटस बघा, मॉडिफाईड. गुड मॉर्निंग बोला. हम्म, ठीक आहे. हा ठीक. एकच सेकंड ना. ठीक आहे, इथपर्यंत कळलं. आवाज येतोय, कन्फर्म करा. हो सर. ओके. ठीक आहे. बघा, बाहेर आलाय आणि नो चेंजेस ऍडेड टू द कमिट म्हणताय, कारण आपण ऑलरेडी आपण याला ग्रीन करून मॉडिफाईड करून ठेवलेलं आहे, तरी पण आता तो काय म्हणतोय की आपण स्टेजिंग मधून याला बाहेर काढलेला आहे, मॉडिफाईड दाखवतोय, रेड लाईट मध्ये दाखवतोय. आता हा वर्किंग मध्ये आहे, डेटा असणार यामध्ये. इथून परत बाहेर काढायचं असेल, परत डेटा चेंज यातला पूर्ण रिस्टोर करायचं असेल, तर आता आपल्याला डायरेक्टली रिस्टोर करायचं आहे, पण आपण स्टेज करायची गरज नाहीये. आता यामध्ये जो डेटा ऍड होता तो पण डेटा बाहेर होईल. म्हणजेच काय करणार आपण, डेटा इथे ऍड केला, यानंतर इथे स्टेजिंग मध्ये पाठवलं, गिट रिस्टोर्ड हायफन हायफन स्टेज, स्टेज मधून वापस येणार तो वर्किंग मध्ये. बट आता ऍड केलेला डेटा पण रिमूव्ह करायचा असेल तर अगेन रिस्टोर करावं लागेल. ओके, the two times you have to restore to get back your previous version. ठीक आहे. सो इथून जर रिस्टोर, आता यामध्ये तुम्ही चेक करू शकता डेटा असणार हा आपण ऍड केलेला. कॅट F1 एंटर. सी हेलो क्लाउड लिहिलेला आहे, बट आता इथून जर रिस्टोर करणार पूर्ण तर तो पूर्ण हेलो क्लाउडची लाईन गायब होणार. सो दिस इज द फॅक्ट. ओके, आय होप यू अंडरस्टूड व्हेरी वेल. गिट ऍड करू, आपण समोर जाऊ. गिट कमिट हायफन एम डबल कोट्स मध्ये डेटा सेकंड V2 सेकंड वर्जन असं लिहितोय मी. एंटर. आला आहे. आता अगेन आपण चेक करू गिट लॉग, तर इकडे तुम्हाला दिसेल सेकंड वर्जन दिसतंय. तर या पद्धतीने तुम्ही ट्रॅक करू शकता तुमचे वर्जन्स. क्लिअर. ओके, सो नाव हा, वन मोर थिंग, जर फक्त तुम्हाला बघायचं असेल हायफन हायफन वन लाईन पण करू शकता तुम्ही. तुम्हाला फक्त कमिट्स दिसतील, कोणी हे एवढी डिटेल नसो नको असेल तुम्हाला, तर तुम्ही डायरेक्टली कमिट्सचे नावं इथे बघू शकता. कमिटच्या पहिल्या 6 कॅरेक्टर 6-7 कॅरेक्टर्स येतील आणि त्या कमिटचं नाव येईल, नेम येईल. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता. क्लिअर एवढं. ओके, देन नेक्स्ट अगेन आपण चीट कडे जाऊ. चीट मध्ये परत वेगवेगळ्या बघू आपण. RMMV मला तरी वाटते सांगायची गरज नाहीये एमव्ही काय करते. एमव्ही कमांड कशासाठी यूज केली जाते हे तुम्हाला ऑलरेडी माहित असेल. ठीक आहे. हा, आता आपण काय करू, आपण आपला जो डेटा आहे तो आपल्या रिपॉझिटरी मध्ये टाकू. कुठे, रिमोट रिपॉझिटरी मध्ये, ऍज पर धिस राईट वर्कफ्लो. इथपर्यंत काम केलंय आपण, आता समजलेलं आहे. ठीक आहे, आता इथून आपण काय करणार,
रिमोट रेपॉझिटरी मध्ये टाकणार. आता रिमोट रेपॉझिटरी मध्ये कसं टाकायचं, तर सिंपल आहे एकदम. गिट पुश. काय करणार? गिट पुश. आता कुठे पुश करणार आहोत? तर त्या पुश करण्यासाठी सर्वात आधी आपल्याकडे URL असला पाहिजे, ज्या ब्रांच मध्ये आपल्याला टाकायचं आहे त्या ब्रांचचा. ब्रांच आपली कोणती होती? B14 समथिंग. हा, दिस वन इज दी B14 ब्रांच. आणि काय म्हणतोय, जर क्विक सेटअप, इफ यू यू हॅव डन दिस काइंड ऑफ थिंग्स बिफोर, सो डायरेक्टली कॉपी दिस URL. ओके, what you have to do, copy this URL, httpd, and now याने इथे दिलेले आहेत कमांड्स, हा कशा काय यूज करायचे. सी यू कॅन सी git init, git commit, git branch. ते ब्रांच वगैरे ते नंतर आपण बघूच. git remote, add origin दिसते इथे. तर ही एक कमांड तुम्हाला यूज करायची आहे. कुठे? इथे. कशासाठी? पुश करण्याच्या आधी. git remote add origin, आणि ह्या ब्रांचला म्हणजेच या रेपॉझिटरीला आपल्याला ऍज अ मेन ओरिजिन यूज करायचं आहे. आणि बाय डिफॉल्ट याचं नाव ओरिजिन असतं. ते आता कसं होतं ते सांगतो. मी ह्या कमांडला एक्झिक्यूट करू. सी झालं. ओके, ऍड झालं. आता गिट रिमोट ही एक कमांड आहे, ज्याने तुम्ही बघू शकता की आपला शॉर्ट फॉर्म काय आहे. आता इथे काय केलंय आपण, तर ह्या URL साठी, हे आपली गिटहबची URL आहे, याच्यासाठी एलियास क्रिएट केला. कोणता? ओरिजिन. एलियास माहिती आहे काय असते? अलियास माहिती आहे? अलियास नाही माहिती? व्हेरिएबल म्हणतो आपण त्याला. अलियास नाही माहिती कमांड? लिनक्स मध्ये अलियास कमांड नाही बघितले? कसं करतो? अलियास कमांड आहे ना लिनक्स मध्ये. काय कशासाठी केल्या जाते, तर आपल्याला एखाद्या स्पेसिफिक URL ला किंवा एखाद्या स्पेसिफिक कमांडला, जशी खूप मोठी सर कमांड ते आहे. सॉफ्ट लिंक का? नाही, सॉफ्ट लिंक वगैरे काही नाही ते. एलियास म्हणजे आपलं जर मोठी कमांड असेल, जस्ट लेट्स कन्सिडर करा डीमाय डिकोड. डीमाय डिकोड माहिती आहे कमांड? डीमाय डिकोड ही कमांड खूप मोठी आहे. लिहित्या वेळेस मे बी आपण भरपूरदा स्पेल मिस्टेक करू शकतो. मग अशा टाइमात आपण काय करतो? एलियास क्रिएट करतो. एलियास ही स्वतः कमांड आहे. ओके, आणि एलियास क्रिएट केल्यानंतर होते काय, तर लेट्स कन्सिडर डीमाय डिकोडचं एलियास आपण करतो फक्त डीबी, म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये आपण लिहितोय. आणि नंतर आपण डीबी केलं तर डीमाय डिकोड वाला डीमाय डिकोड एक्झिक्यूट होईल. एलियास क्रिएट करणे म्हणजेच त्याचा एक शॉर्ट फॉर्म क्रिएट करणे. ठीक आहे, रेफरन्स क्रिएट करणे. एलियास लेट्स कन्सिडर करा MKDIR ला मी क्रिएट करतो MK. आता मागे पुढे कसं लिहितं ते मला बघावं लागेल. MK डाटा. ओके, सो MKDIR इकडे लिहितो आणि MK इथे लिहितो. आय होप इथे नाही चालणार, लिनक्स मशीन पाहिजे बहुतेक. ठीक आहे, इथे MKDIRच घेईल तो. एलियास कमांड इन लिनक्स. यू कॅन सी एलियास कशी कमांड यूज केली जाते. शॉर्टकट करतात. हा, शॉर्टकट नेम आधी लिहिलात आणि कमांडचा नाव. सो मी जे केलं आहे इथे ते व्यवस्थित केलेलं आहे. ठीक आहे, शॉर्टकट आणि कमांडचं नाव. तर आता इथे मे बी हा डबल कोट्स आहे, डबल कोट्स वापरला नाही, मे बी होऊ शकते, त्यामुळे डबल कोट्स मला इथे यूज करायचं आहे. येस, आता थोडा टाइम घेतला, मे बी वर्क करेल. नाही, इथे नाही करणार, मे बी लिनक्स मध्येच करेल. डोंट नो. बट हे बघा, याचा सिंटॅक्स तुम्हाला समजला. ठीक आहे, आणि तुमच्या लिनक्स मध्ये भरपूर सारे एलियास ऑलरेडी क्रिएटेड असतात. जसं की एल एल चा एलियास कोणता असतो? दिस वन. ओके,
सो एलियास ऑलरेडी क्रिएटेड असतात, ते तुम्हाला चेक करावे लागेल. कोणत्या कमांडनी? एलियास. ठीक आहे. कळलं? तर इथे आपण तेच करतोय. इथे आपण आता ह्या कमांडने काय केलं? गिट रिमोट ऍड. ओके, गिट रिमोट ऍड कमांड हे यूज केली. आणि ते रिमोट ऍड काय ऍड करायचंय आपल्याला? दिस URL. ओके, आणि हे कोणत्या नावाने ऍड करायचंय? तर ओरिजिन या नावाने ऍड करायचंय. केलंय आपण. हा, बट जर का तुम्हाला हे नाही करायचं आहे आणि तुम्हाला डायरेक्ट इथून इथला कंटेंट, इथला जो पण कंटेंट आहे गिट लॉग्स, इथला जो पण कंटेंट आहे तो डायरेक्ट तिकडे मूव्ह करायचा असेल तर गिट पुश. ओके, गिट पुश आणि सिम्पली URL टाकायचं इथे. सॉरी, नॉट ओरिजिन. what you have to go with URL only. Okay, this is nothing but your URL. Copy it आणि paste it here. ओके, पेस्ट झालं. आता इथे आपण पुश करणार. हा, जेव्हा फर्स्ट टाइम तुम्ही काही काम करताय तेव्हा तुम्हाला काय करावं लागणार आहे? हायफन हायफन अपस्ट्रीम. हायफन हायफन अपस्ट्रीम. सॉरी, हायफन हायफन सेट हायफन अपस्ट्रीम असेल. सेट हायफन अपस्ट्रीम. लेट्स ट्राय. जेव्हा फर्स्ट टाइम तुम्ही डेटा पुश करताय तेव्हा तुम्हाला असं करावं लागेल. सी, झालेलं आहे. दिसतंय इथे? न्यू ब्रांच. कोणती ब्रांच? मास्टर ब्रांच. इथे जे दिसेल ब्रांच, तीच ब्रांच वर समोर तिकडे जाईल. आता हायफन हायफन अपस्ट्रीम केलंय आणि तिथे आपला प्रॉपरली पुश झालेला आहे डेटा. तुम्ही स्टार्टिंगला ही कमांड एक्झिक्यूट करून बघा, नंतर ना ओरिजिन सेट करा. ठीक आहे. आणि यावेळी आपण काम करतोय ते फक्त वर्कफ्लो समजून घ्या. कळलं एवढं? आता डेटा बघा, इकडे आपला डेटा अवेलेबल झालेला असणार आहे. मी याला फक्त रिफ्रेश करतो. सी F1 नाव दिसतंय इथे? F1 आणि यू कॅन सी हिअर द मास्टर ब्रांच. क्लिअर आहे? आलं लक्षात सगळं? कसं काम करतात ते समजलं? ठीक आहे. तर इथे एक ऑप्शन दिसतोय तुम्हाला, ऍड अ रीडमी. हा रीडमी म्हणजेच तुमचा एक डॉक्युमेंटेशन असतो. हा डॉक्युमेंटेशन आता कसा लिहायचा ते तुम्हाला एक्सप्लोर करावं लागेल. ठीक आहे, मी सांगणार आहे हळूहळू. बट येस, तुम्हाला हा डॉक्युमेंटेशन कसं क्रिएट करायचं आहे ते लिहित चालायचं आहे. आणि पूर्ण डिटेल जे तुमची प्रॅक्टिस वगैरे असते ते पूर्ण डॉक्युमेंटेशन मध्ये लिहत चला. क्लिअर आहे? ओके. सो इथे समजलं कसं आला डेटा फाईल 1. आपण काय करू, एक अगेन फाईल क्रिएट करू इथे. हा, वन मोर थिंग. आता इथे आपले हे जे कमिट्स झालेले आहेत, या कमिट्स मध्ये काय चेंजेस केले होते, कोणता डेटा आपण ऍड केलेला होता, हे जर बघायचं असेल तर तुम्ही इथे एकदम इझी वेने बघू शकता. इथे दिसतंय कमिट्स. सी, यू कॅन सी कमिट्स विजिबल आहे. यांना क्लिक करा. आता या फाईलमध्ये दोनदा आपण डेटा टाकलेला आहे बघा. सी, माय डेटा 1 हा मेसेज दिसतोय इथे आपल्या सिस्टम मधला, माय डेटा 1. आणि दुसरा पण आहे सेकंड व्हर्जन. आणि यांचे जे हे आयडीज आहे, हे आयडीज पण तुम्हाला इथे दिसेल. सी, दिसतंय इकडे आयडीज. आता यामध्ये काय चेंजेस केले होते ते तुम्हाला बघायचं असेल तर सिम्पली याला क्लिक करायचं. पहिल्या याच्यात काय होतं? हा, तर हे कसं दिसणार? ग्रीन मध्ये दिसणार. आता याला वरती अंडरस्टूड करा. प्लस प्लस दिसतंय ग्रीन मध्ये, म्हणजेच काहीतरी ऍड झालेलं आहे. रेड मध्ये मायनस दिसतंय, मायनस म्हणजेच काहीतरी रिमूव्ह केलेलं आहे. तर इथे प्लस मध्ये वन वन दिसतोय, म्हणजे एक लाईन ऍड झालेली आहे. दुसऱ्या याच्यात जाऊ आपण. दुसऱ्या याच्यात बघा, अगेन इथे प्लस मध्ये 1 झालेलं आहे. मायनस आहे का काही? नाहीये. गुड. तर या पद्धतीने तुम्ही ट्रॅक करू शकता. आता प्रॉपरली ट्रॅक करता येतं की कोणत्या दिवसाला मी कोणतं काम केलं होतं आणि कोणता डेटा मी ऍड केलेला आहे. डिलीट केला असेल तर डिलीटेड डेटा पण दिसेल. इझी आहे. तर या पद्धतीने तुम्ही ट्रॅक करता तुमच्या फाईलला. खूप इझी वेने मी सांगतोय, तर अंडरस्टूड व्यवस्थित करा.
ओके, सो रिटर्न यू आपण इकडे, कळलं? हा. वन मोर थिंग, इथून सुद्धा तुम्ही फाईल्स ऍड करू शकता किंवा अपलोड करू शकता डायरेक्टली कुठे, या रेपॉझिटरी मध्ये. जर तुम्ही तुमच्या सिस्टम मध्ये काम करत नाहीये आणि तुम्हाला फक्त गिटहबचा ऍक्सेस मिळताय, तर तुम्हाला इथल्या इथे काम करावं लागेल. मग इथेच ऍड करायची आहे फाईल, क्रिएट करायची आहे न्यू फाईल और ऍड करायची आहे. कळलं? हा, आता एक काम करू आपण, लेट्स कन्सिडर करा, इथेच एखादी फाईल क्रिएट केली आपण आणि ती फाईल आपल्या सिस्टम मध्ये आहे का आता अवेलेबल इथे? नाहीये. ती कशी आणायची मग? तर बघा इथे मी नाव देतोय बॅच, लेट्स कन्सिडर करा गिटहब फाईल, गिटहब फाईल असं नाव देतोय आणि यामध्ये कंटेंट ऍड करा. बघा एकदम नोटपॅड सारखा दिलेला आहे एन्व्हायरमेंट. ओके, हॅलो फ्रॉम गिटहब असं लिहितोय. ठीक आहे. आणि आता इथे बघा एकदा कॅन्सल चेंजेस और कमिट चेंजेस, ऍड वाला ऑप्शन आहे का इथे? ऍड वाला ऑप्शनच नाही आहे. स्टेजिंग एरिया आहेच नाही अवेलेबल, कारण ते फक्त आपल्या लॅपटॉप मध्ये अवेलेबल असते. स्टेजिंग एरिया इथे अवेलेबल नाही आहे, तो यू कॅन डायरेक्टली कमिट इट. कमिट करताना इथे कमिट मेसेज द्यायचा आहे. बघा हे ग्राफिकल करतोय ना आपण, कमांड लाईन ऑलरेडी केलं आहे. आता ग्राफिकली कमिट मेसेज, सी यू कॅन सी ग्राफिक, आणि डिस्क्रिप्शन काही द्यायचं असेल लांब लचक तुम्ही देऊ शकता. ओके, आपण हे ठेवतोय कमिट डायरेक्टली टू द मास्टर ब्रांच. येस, दिस वन इज ऑल्सो ओके. अदरवाइज क्रिएट न्यू ब्रांच, बट ते काही द्यायचं गरज नाहीये कारण ब्रांचिंग आपण अजून केलं नाहीये. सो कमिट चेंजेस. बघा एक नवीन फाईल आली आहे, बट ही फाईल आता आपल्या लॅपटॉप मध्ये अवेलेबल आहे का? नाहीये. मग आता काय करायचं? तर आता हे जे स्टेज आहे आपल्या डायग्राम मध्ये गिट पुल, ही कामात येईल. ठीक आहे. आता ही स्टेज आपल्याला कामात येईल, तर ती यूज करायची आहे. तर इथे बघा गिट पुल, एकतर तुम्ही URL यूज करा किंवा ओरिजिन, आणि हे नाव देणं आवश्यक आहे. तेच नाव इकडे पण चेक करायचं. कुठे? रेपॉझिटरी मध्ये काय आहे इथे बघा, इथे वरती मास्टर, तर इथूनच घेतोय आपण. त्याचा कन्सेप्ट मी तुम्हाला उद्याला सांगतोच की का बरं आपल्याला हे इम्पॉर्टंट आहेत ब्रांच. ठीक आहे. गिट पुल ओरिजिन मास्टर. ओरिजिन म्हणजेच काय, तर तो पूर्ण URL आहे हा. ओरिजिन म्हणजे काय? हा पूर्ण URL लिहिलेला आहे आपण इथे. ओके. हा, मी इथे मास्टर लिहायला पाहिजे होतं, बट बरं झालं त्यांनी ऑटोमॅटिक कॅप्चर केलेलं आहे. कळलं? सो पुल, बघा पूर्ण कंटेंट आलेला आहे, दिसतंय? आणि एकच ब्रांच आहे मास्टर ब्रांच, तर त्यामध्ये हेड, तिकडे पण हेड त्याला तोच भेटला मास्टर, आणि पूर्ण डेटा त्यामध्ये ऍड केलेला आहे. कोणता? गिटहब फाईल अवेलेबल आहे. यामध्ये काही इश्यू, काही डाऊट? कळलं एवढं? ओके. तर हा एक वे झाला तुमचा कशाचा, तुमच्या लॅपटॉप मध्ये एक डायरेक्टरी क्रिएट करणे आणि त्या डायरेक्टरी मधून कुणाला कनेक्ट करणे, रिमोट रेपॉझिटरीला कनेक्ट करणे. क्लिअर आहे? हे पूर्ण कन्सेप्ट समजला? ठीक आहे. आता या फाईल मध्ये आपण काम करू शकतो आपल्या लॅपटॉप मध्ये गिटहब वाल्या फाईलवर. तर अशाच पद्धतीने कंटिन्युअसली काम होईल. आता परत आपण गिट ऍड गिट कमिट इथे करणार, मग परत आपण पुश करणार. इझी आहे? ओके. हा एक वे झाला तुमचा काम करण्याचा. आपल्या लॅपटॉप मध्ये क्रिएट करणे एक डायरेक्टरी, त्याला इनिशिएट करणे गिट इनिट, आणि देन त्यामध्ये वर्किंग करून डेटा पुश करणे कुठे, रिमोट रेपॉझिटरी मध्ये. बट मोस्टली असं काम होत नाही. मोस्टली असं काम होत नाही. काय करतो आपण, आधी रिमोट मध्ये रेपॉझिटरी क्रिएट करतो, जसं आपण इथे केलेली आहे. आधी रिमोट मध्ये रेपॉझिटरी क्रिएट करतो आणि ह्या रिमोट रेपॉझिटरीला डायरेक्ट आपण काय करतो, आपल्या लॅपटॉप मध्ये घेऊन येतो. कन्सेप्ट लक्षात घ्या. आतापर्यंत आपण काय केलं आहे, तर आपण आपल्या लॅपटॉप मध्ये mkdir करून ही फाईल रेपॉझिटरी क्रिएट केलेली आहे, आणि देन इथे काम करून आपण पुश केलेला डेटा. कन्सेप्ट क्लिअर आहे?
आता आपल्याला असं काम नाही करायचं आहे. आपण काय करणार, डायरेक्टली इथे क्रिएट करणार. ही जी ब्रांच आपण क्रिएट केली आहे या ब्रांचला डायरेक्ट आपल्या लॅपटॉप मध्ये घेऊन येणार, किती पण डेटा असू दे किंवा नसो. मग आता हे कसं करणार आपण, तर आपण आपल्या एखाद्या सिस्टम मध्ये येऊ, कुठे पण जा. आता मी ते डुप्लिकेट नको व्हायला म्हणून मी इकडे येतो. ठीक आहे, इथे राईट क्लिक करणार, गिट बॅश ओपन करणार सेपरेट. ठीक आहे, कोलॅप्स नको व्हायला त्यासाठी. आता मला काय करायचं आहे, तर मला डायरेक्टली रेपॉझिटरी घेऊन यायची आहे. कोणती? बॅच, हा, आपल्या गिटहबवर जी रेपॉझिटरी आहे ती डायरेक्ट घेऊन यायची आहे, कारण मी तिथे क्रिएट केली आधी. मला माझ्या लॅपटॉपवर क्रिएट करायची नाही. तर मला ती घेऊन यायची असेल तर कमांड यूज करतो आपण, गिट क्लोन. कोणती कमांड यूज करणार? गिट क्लोन आणि याचा URL. गिट पुल कसं करता येईल? गिट पुल कसं करता येईल सांग? गिट पुल तेव्हाच करता येईल जेव्हा ती डायरेक्टरी ऑलरेडी अवेलेबल असेल. बट आपल्याकडे अवेलेबल आहे का? या कन्सेप्ट थ्रू आपल्याकडे आता इथे अवेलेबल आहे का? नाही, अवेलेबलच नाही आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला काय करावं लागेल, क्लोन आधी करावं लागेल. क्लोन केल्यानंतर ती अवेलेबल आहे, त्याचे डेटा पण अवेलेबल आहे. आता लिहा तुम्ही क्लोन आणि पुल मधला डिफरन्स काय. क्लोन काय करणार, क्लोन काय करणार, तर तुमची पूर्ण रेपॉझिटरी मध्ये असलेल्या डेटा सोबत ती रेपॉझिटरी तुमच्या लॅपटॉपवर घेऊन येईल. अंडरस्टूड? आणि पुल काय करणार, पुल काय करणार, पुल ते नाही करत. पुल काय करेल, यामध्ये जर एखादी फाईल ऍड झाली आहे तर ती ऍडेड वाली फाईल घेऊन येणार. पण त्यासाठी ती रेपॉझिटरी आपल्या सिस्टम मध्ये असायला पाहिजे. अपडेटेड डेटा आणायचं काम कोण करेल? पुल कमांड. आणि अख्खी रेपॉझिटरी आणायचं काम कोण करेल? क्लोन कमांड. अंडरस्टूड? तर दोन्हीचा डिफरन्स तुम्हाला माहिती पाहिजे, कन्फ्युज व्हायचं नाही. आता मला अख्खी रेपॉझिटरी ऍड करायची आहे, बघा इकडे तुमचा क्लोन आणि पुलचा डिफरन्स आताच क्लिअर होऊन जाईल. इकडे बघा, गिट क्लोन अख्खी रेपॉझिटरी येणार, URL इथे आहे, कोड मध्ये यायचं, कोड मध्ये HTTP वर कॉपी करायचा हा. ठीक आहे, आणि इकडे पेस्ट करायचा, एंटर. तर अख्खी रेपॉझिटरी करतोय बघा. बॅच 14 ला घेतलाय त्याने, एखादी फाईल घेतली आहे का? नाही, अख्खी रेपॉझिटरी घेऊन आलेला आहे. आणि या रेपॉझिटरी मध्ये जे काही डेटा असेल तो डेटा तुम्हाला इथे मिळेल. BATCH14 CD बॅच 14 मध्ये आलोय मी. क्लिअर आहे एवढं? आता यामध्ये LS करा, दोन्ही फाईल दिसेल. आणि गिट पुल काय करते, तर गिट पुल काय करणार, आता माझ्याकडे दोन दोन ठिकाणी ही ब्रांच अवेलेबल आहे. ओके, मी दोन्ही टर्मिनल तुमच्या समोर ठेवतो, चालेल, जेणेकरून तुम्हाला याचा कन्सेप्ट अंडरस्टूड होईल. हा, हे एक इकडे ठेवतो आणि सॉरी, हा थोडा छोटा करूया आपण. विजिबल आहे? आता बघा, हे माझ्या डेस्कटॉपवर अवेलेबल आहे ब्रांच, आणि ही AWS प्रॅक्टिस या डायरेक्टरी मध्ये. ठीक आहे, ही आपण बनवलेली आहे गिट इनिट थ्रू, आणि ही आपण काय केलेली आहे, क्लोन थ्रू. अंडरस्टूड? आता मी काय करतो, माझा जो इनिट वाला आहे यामध्ये एक फाईल क्रिएट करणार. यामध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तर आपण काय करणार, एक फाईल क्रिएट करू, TOUCH टच F3 करतो. ठीक आहे, फाईल क्रिएट झाली. काय करावं लागेल, गिट ऍड करावं लागेल, हिला आपल्याला स्टेजिंग मध्ये टाकावं लागेल.
ठीक आहे. गिट ऍड झालं, गिट कमिट हायफन एम आणि हे काय करणार आपण पुल टेस्ट असं करतो. ठीक आहे. एंटर कमिट झालं, गिट पुश करणार, काय करणार ओरिजिन मास्टर. ओके, कळलं ओरिजिन आणि मास्टर का लिहितोय आपण? ओरिजिन म्हणजे पूर्ण URL जो मी तुम्हाला मगाशी दाखवलेला आहे. झालं, पुश पुश झालेला आहे. पुश झालेला. ठीक आहे. आता इथे येऊ. इथे आपण काय केलेलं आहे क्लोन केलेलं आहे. आता क्लोन केल्यानंतर पूर्ण डेटा आला आपल्याकडे. बट आता ही अपडेटेड फाईल आहे का? नाहीये. मग आता इथे काय करणार गिट ls करून सॉरी ls करून बघा इथे आपल्याकडे दोनच फाईल अवेलेबल आहे. अपडेटेड फाईल आहे का इकडे? नाही. मग आता इथे काय करावं लागेल गिट पुल करावं लागेल. काय करावं लागेल पुल. बट हेच जर का मी गिट क्लोन केलं तर काय होईल या बॅच 14 च्या आतमध्ये अगेन बॅच 14 येईल ज्यामध्ये ती फाईल राहणार. पण मला रेपॉझिटरी परत कॉपी नाही करायची आहे. मला रेपॉझिटरी परत आणायची आहे का? नाही, मला त्यातला डेटा घेऊन यायचा आहे. अंडरस्टूड. तर डेटा जर घेऊन यायचा असेल तर गिट पुलच करावं लागेल. अदरवाइज मी आता काय करू शकतो कुठल्या दुसऱ्या ठिकाणी जातो गिट जी मध्ये जातो. ठीक आहे. इकडे येतो. आहे का काही? हा, सॉरी इकडेच राहू. लेट्स कन्सिडर करा AWS नाहीतर एखादी दुसरी. हा, इथे HTML वाली हे एक डायरेक्टरी दिसतीये मला. मी इथे ओपन करणार. इथे आता तुमच्याकडे बॅच 14 आहे का? इथे कुठे बॅच 14 दिसतंय का? आता मला पाहिजे पूर्ण रिपॉझिटरी पाहिजे. मग काय करणार मी गिट क्लोन करणार. करेक्ट. आणि क्लोन केल्यानंतर काय होईल सगळा डेटा त्यातला पूर्ण डेटा येईल. मला पुल करायची गरजच नाही. बट आता आपल्याकडे रिपॉझिटरी अवेलेबल आहे. आहे ना? रिपॉझिटरी अवेलेबल आहे ना ही. मग यामध्ये आता डेटा आपल्याला अपडेटेड वाला पाहिजे तर गिट पुल करणार ओरिजिन मास्टर आणि अपडेटेड डेटा आपल्याकडे अवेलेबल होईल. सी. आणि काय अपडेट केलंय त्यांनी तर F3 अवेलेबल केलेलं आहे ज्याच्यामध्ये डेटा तर काही नाहीये 0 लाईन्स आहे. बट येस फाईल अवेलेबल आहे. कळलं का क्लोन आणि पुलचा डिफरन्स? सो हा एक डिफरन्स आहे. हा तुम्हाला थोडासा अंडरस्टूड करावा लागेल. प्रॅक्टिस केली तर खूप होईल छान होईल. अंडरस्टूड. टर्मिनल्स बंद करू आता. ठीक आहे. डेस्कटॉप वाल्या याच्यावर आपण काम करू. AWS वाली बंद करून देऊ. क्लिअर? एनी डाऊट एनिथिंग एल्स? तर कसं काम होणार आहे समजलं आता? क्लोन पूल समजलं. हा, ठीक आहे. उद्या आपण याचा ब्रांचिंग स्ट्रॅटेजी बघू. ब्रांचिंग स्ट्रॅटेजी मध्ये आपल्याला काय करायचं आहे तर रिमोट वाला बघितलं आपण. सी एलियाज म्हटलं जातं इथे. ओके. हा कमांड्स पण आपल्याला बघायचे आहे. गिट पुश तुम्हाला आता बघितलंय. गिट पुल पण आता तुम्ही बघितलेलं आहे. ठीक आहे. गिट शो गिट डिफरन्स हे पण तुम्हाला सांगतो मी व्यवस्थित काय असणार आहे. तर काय करतं गिट शो ऍक्च्युली तुमच्या दोन फाईल्स एकाच फाईल मध्ये तुम्ही काय काय ऍड केलाय काय चेंजेस केले आहे ते तुम्हाला शो करतो. डिफरन्स शो करतो की आधी काय होतं ना आता काय. तेवढंच काम करतं. बाकी तेवढा खास त्याचा काही जास्त उपयोग नाही आहे. गिट स्टॅच वाला प्रोसेस पण तुम्हाला सांगतो समजून. ठीक आहे. ओके. सो आजच्यासाठी इथेच थांबू आपण.